नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल कपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. ही वार्ता शिवांना कळली तेव्हा त्यांनी रागारागाने वीरभद्राला पाठविले. त्याने जाऊन यज्ञाचा विध्वंस केला आणि सर्व देवांना यथोचित प्रायश्चित्त दिले. शिवद्रोहाची जी गती होते ती दक्षाच्या वाट्याला आली. हा इतिहास सर्व जगाला ठाऊक आहे, म्हणून मी तो येथे थोडक्यात सांगितला आहे. सतीने मरतेवेळी भगवान श्रीहरींजवळ वर मागितला की जन्मोजन्मी माझे शिवांच्या चरणी प्रेम राहो, म्हणून मी हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्मास आले. सती जेव्हा हिमालयाच्या घरी उमेच्या रूपाने जन्माला आली तेव्हा तो प्रदेश सर्व सिद्धींनी व संपत्तीने भरून गेला. मुनींनी जिकडे तिकडे सुंदर आश्रम बनविले आणि हिमालयाने त्यांना योग्य अशी स्थाने दिली. त्या सुंदर पर्वतावर अनेक प्रकारचे नवनवीन वृक्ष नित्य फळू लागले आणि तेथे अनेक तऱ्हेच्या रत्नांच्या खाणी प्रकट झाल्या. सर्व नद्यांमधून पवित्र जल वाहू लागले आणि पक्षी, पशु, भ्रमर सर्व सुखाने राहू लागले. सर्व जीवांनी आपापले स्वाभाविक वैर सोडून दिले आणि हिमालयात सर्वजण परस्परांवर प्रेम करू लागले. पार्वती घरी आल्यामुळे हिमालय असा शोभिवंत झाला की रामभक्ती लाभतात जसा भक्त सुशोभित होतो. त्या पर्वतराजाच्या घरी नित्य नवनवीन मंगलोत्सव साजरे होऊ लागले. ब्रह्मादिक देवसुद्धा त्यांची कीर्ती गाऊ लागले. जेव्हा नारदांनी हे वर्तमान समजले तेव्हा कौतुकाने ते हिमालयाच्या घरी आले. पर्वतराजाने त्यांचा मोठा आदर सत्कार केला. त्यांचे पाद प्रक्षालन करून त्यांना बसायला उत्तम आसन दिले. नंतर आपल्या पत्नीसह त्याने मुनींच्या चरणी मस्तक ठेवले आणि त्यांचे चरणोदक घरभर शिंपडले. आपल्या भाग्याची त्यांनी वाखाणणी केली आणि मुलीला बोलावून मुनींच्या चरणी घातले. तो म्हणाला, हे मुनीश्वर, तुम्ही त्रिकाल यज्ञ आणि सर्वज्ञ आहात. आपला सर्वत्र संचार असतो, म्हणून आपण विचार करून मुलीचे गुण दोष सांगा. नारद मुनींनी हसून रहस्यपूर्ण कोमल वाणीने म्हटले की तुमची कन्या सर्व गुणांची खाण आहे. ही स्वभावानेही सुंदर, सुशील आणि समजूतदार आहे. उमा, अंबिका आणि भवानी अशी हिची नावे आहेत. ही कन्या सर्व सुलक्षणांनी संपन्न आहे. ही आपल्या पतीला सदा प्रिय असेल. हिचे सौभाग्य सदा अढळ राहील आणि हिच्यामुळे हिच्या मात्यापित्यांना कीर्ती लाभेल. ही संपूर्ण जगामध्ये पूज्य होईल आणि हिची सेवा केल्याने दुर्लभ असे काहीही असणार नाही. जगातील स्त्रिया हिचे नामस्मरण करीत पातिव्रत्याचे असिधा व्रत सहजपणे पार पाडू शकते. पर्वतराज, तुमची कन्या सुलक्षणी आहे. आता हिचे 2-4 अवगुण आहेत, तेही ऐकून ठेवा. गुणहीन, मानहीन, मातापिताविहीन, उदासीन, संशयरहित, योगी, जटाधारी, निष्काम हृदय, नग्न व अमंगल वेशधारी असा पती हिला मिळेल. हिच्या हातावरील रेषा अशाच आहेत. नारद मुनींची वाणी ऐकून आणि ती खरी वाटून पती पत्नी हिमवान आणि मैना या दोघांना वाईट वाटले, परंतु पार्वती आनंदित झाली. नारदांनाही त्याचे रहस्य उमजले नाही, कारण सर्वांची बाह्यदशा एकसारखी असली तरी आंतरिक भाव भिन्न होते. सर्व सख्या पार्वती, पर्वतराज हिमवान आणि मैना या सर्वांचे अंग पुलकित झाले आणि सर्वांचे नेत्र सजल झाले. देवर्षींचे वचन असत्य होणार नाही हा विचार करून पार्वतीने ते वचन आपल्या मनात कोरून ठेवले. तिला शंकरांच्या चरणी प्रेम उपजले, परंतु मनात संशय वाटत होता ते भेटणे कठीण आहे. वेळ काळ पाहून उमेने आपले प्रेम लपवून ठेवले आणि ती सखीच्या मांडीवर जाऊन बसली. देवर्षींची वाणी खोटी ठरणार नाही या विचाराने हिमवान, मैना आणि सर्व चतुर सख्यांना काळजी पडली. मग धीर धरून पर्वतराजाने म्हटले की हे नाथ, यावर उपाय काय करावा ते सांगा. मुनीश्वर नारद म्हणाले, हे हिमवाना, ऐक. ब्रह्मदेवाना ललाटावर जे लिहिले आहे ते देव, दानव, मनुष्य, नाग किंवा मुनी कोणीही पुसून टाकू शकत नाही. तरीही मी एक उपाय सांगतो. दैवाची साथ मिळाली तर यश येईल. तुझ्यासमोर मी जसे वर्णन केले आहे तसाच वर उमेला नक्की मिळेल. मी जे वराचे दोष सांगितले ते सर्व माझ्या अंदाजाप्रमाणे श्री शिवांमध्ये आहे. जर श्री शिवांच्या बरोबर लग्न झाले तर लोक दोषांनाच गुणांप्रमाणे मानतील. ज्याप्रमाणे भगवान विष्णू हे शेषनागाच्या शय्येवर शयन करतात, तरीही पंडित त्यांना काही दोष देत नाहीत. सूर्य व अग्निदेव बऱ्या वाईट सर्व रसांचे सेवन करतात, म्हणून त्यांना कोणी वाईट म्हणत नाही. गंगेमध्ये शुद्ध व अशुद्ध सर्व पाणी वाहते, परंतु गंगेला कोणी अपवित्र म्हणत नाही. सूर्य, अग्नी आणि गंगा यांच्याप्रमाणे समर्थाला कोणताही दोष लागत नाही. जेव्हा मूर्ख
जेव्हा मूर्ख माणसे ज्ञानाच्या घमेंडीमुळे अशा प्रकारचे वर्तन करतात, तेव्हा ती कल्पांतापर्यंत नरकात पडतात. जीव हा ईश्वरासारखा सर्वथा स्वतंत्र होऊ शकेल काय? आजच्यासाठी धन्यवाद.